जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 19 शिकवण नाम समास 6 बुद्धिवाद निरूपण नाम श्रीराम समर्थ। जय सद्गुरु। या समासामध्ये समर्थ म्हणतात की परमार्थी आणि विवेकी त्यांचे करणे माने लोकी काजे विवर रोचुकी पडोंची नेदी। जय सद्गुरु। समर्थ म्हणतात की जो माणूस परमार्थी असूनही त्याच्याकडे विवेकही असतो त्याचे कर्म करणे लोकांना मान्य होते, कारण कुठेही काम करण्यापूर्वी तो वेगवेगळ्या तऱ्हेने त्या कामाच्या संबंधात विवरण करून त्या कामामध्ये चूक होऊच देत नाही। जो जो संदेह वाटे जना तो तो कदापि करीना आदि अंत अनुमाना आणू न सोडी। समर्थ म्हणतात की ज्या गोष्टीबद्दल लोकांच्या मनात संदेह असतो ती गोष्ट तो कधीही करत नाही। कुठल्याही कार्याला आरंभ करताना तो त्याचा शेवटी काय परिणाम होईल या संबंधी अनुमान करून मगच त्या कामाला आरंभ करतो आणि ते काम पार पाडतो। स्वतः निस्पृह असेना त्याचे बोलण्याची मानेना कठीण आहे जनार्दना राजी राखणे। समर्थ म्हणतात की जो स्वतः निस्पृह नसतो त्याचे बोलणे कुणाला मान्य होत नाही। सगळ्या जनतेला राजी राखणे हे फार कठीण आहे। कोणी दाटून उपदेश देती कोणी मध्यावर्ती घालीती ते सहजची हळू पडती लालचीने। समर्थ म्हणतात की कोणी जबरदस्तीने उपदेश देतात तर कोणी मध्यस्थी घालतात, असे गुरु त्यांच्या लालची स्वभावाने पत घालून बसतात। जयास सांगावा विवेक तोची जाणावा प्रतिकुंचक पुढे पुढे नासक कारभार होतो। समर्थ म्हणतात की ज्याला विवेक सांगावा तोच प्रतिकूल होतो, अशा वेळी सर्व कारभार बिघडून बसतो। भावास भाऊ उपदेश देती पुढे पुढे होते फजिती ओळखीच्या लोकांत महंती मांडूची नये। समर्थ म्हणतात की भाऊच भावाला उपदेश देतो आणि पुढे पुढे मग त्या दोघांमध्ये फजिती होते, म्हणून ओळखीच्या लोकांमध्ये महंती मांडू नका। पहिले दिसे परी नासे विवेकी मान्य करीती कैसे अविवेकी ते जैसे तैसे मिळती तेथे। समर्थ म्हणतात की पहिला थाट पुढे राहत नाही, नष्ट होतो। विवेकी लोक अशा गोष्टीला मान्यता कसे देतील, त्यांच्यासारखेच अविवेकी असतात, तेच तेथे गोळा होतात। भ्रतार शिष्य स्त्री गुरु हाही फटकाळ विचारू नाना भ्रष्टाकारी प्रकारू तैसाची आहे। समर्थ म्हणतात की नवरा शिष्य आणि बायको गुरु हाही विचार योग्य नाही। इतर वेगवेगळ्या प्रकारच्या भ्रष्टाचारासारखाच हा प्रकार आहे। प्रगट विवेक बोलेना झांका तापा करी जना मुख्य निश्चयानुमाना आणून सनेदी। समर्थ म्हणतात की उघडपणे विवेक बोलत नाही आणि लोकांसमोर वेळ मारून नेतो। मुख्य आत्मज्ञानाचा निश्चय हा लोकांच्या अनुमानात आणूनच देत नाही। हुकी सरीसा भरी भरे विवेक सांगता न धरे दूरी दृष्टीचे पुरे साधून हवेती। समर्थ म्हणतात की जे लोक लहरीनुसार भरीला पडतात, आता विवेक शिकवायला गेले तरी ते लोक ग्रहण करत नाहीत। खरे साधू जसे दूरदृष्टीचे असतात तसे भोंदू लोक दूरदृष्टीचे नसतात। कोणास काहीच न मागावे भगवत जन वाढवावे विवेक बळे जन लावावे भजनाकडे। समर्थ म्हणतात की खरा साधू असेल त्याने कोणाकडे काहीही मागू नये, लोकात भगवत भजन वाढवावे आणि विवेकाच्या बळावर लोकांना भजनाकडे लावावे। परांतर रक्षायांची कामे बहुत कठीण विवेक वर्मे स्वइच्छेने स्वधर्मे लोक राहाटी। समर्थ म्हणतात की दुसऱ्या लोकांचे अंतःकरण राखावयाचे काम फार कठीण आहे। विवेकानेच त्यातले वर्म जाणून घ्यावे लागते, कारण लोक नेहमी स्वतःच्या इच्छेनुसार त्यांच्या स्वभाव धर्मानुसार वागत असतात, अशी लोक राहाटीच आहे। आपण तुरुक गुरु केला
शिष्य चांभार मेळविला, नीच यातीने नासला समुदाव. समर्थ म्हणतात की एखाद्याने मुसलमानाचा गुरु केला आणि एखाद्या चांभाराला शिष्य केलं तर नीच यातीमुळे सर्व समुदायच भ्रष्ट होतो. ब्रह्मांड मंडळ्या मेळवाव्या, भक्त मंडळ्या मानाव्या, संत मंडळ्या शोधाव्या भूमंडळी. समर्थ म्हणतात की ब्राह्मण मंडळ्या जमवाव्यात, भक्तांच्या समुदायास मान द्यावा आणि जगात संत मंडळीचा शोध घ्यावा. उत्कट भव्य त्यांची घ्यावे, मळमळीत अवघेंची टाकावे, निस्पृहपणे विख्यात व्हावे भूमंडळी. समर्थ म्हणतात की जे जे उत्कट आणि भव्य असेल ते ते घ्यावे, जे मळमळीत असेल ते सर्व टाकून द्यावे आणि आपल्या निस्पृहपणाने या जगामध्ये प्रसिद्धी मिळवावी. अक्षर बरे वाचणे बरे, अर्थांतर सांगणे बरे, गाणे नाचणे अवघेंची बरे पाठांतर. समर्थ म्हणतात की जो परमार्थी आणि विवेकी असतो त्याचे अक्षर चांगले असते, त्याचे वाचणे चांगले असते, ग्रंथातील अर्थांची फोड करून सांगणे त्याला चांगले जमते. गाणे, नाचणे, पाठांतर करणे यांसारख्या सर्वच गोष्टी त्याच्या चांगल्या असतात. दीक्षा बरी, मैत्री बरी, तीक्ष्ण बुद्धी राजकारणी बरी, आपणास राखे नाना परी आलिप्तपणे. समर्थ म्हणतात की त्याची दीक्षा चांगली असते, मैत्री सुद्धा चांगली असते, राजकारणामध्ये चालणारी तीक्ष्ण बुद्धी त्याच्या जवळ असते आणि तो वेगवेगळ्या प्रकारे स्वतःला आलिप्त ठेवतो. अखंड हरिकथेचा छंदू, सकळांस लागे नाम वेदू, प्रगट जयाचा प्रबोधू सूर्य जैसा. समर्थ म्हणतात की त्याला अखंड हरिकथेचा छंद लागलेला असतो, तो लोकांना नामाचा वेध लावतो, त्याचा प्रबोध, त्याचे ज्ञान हे सूर्यासारखे प्रगट असते. दुर्जनासी राखो जाणे, सज्जनासी निवऊ जाणे, सकळांचे मनींचे जाणे ज्याचे त्या परी. समर्थ म्हणतात की दुर्जनांना कसे सांभाळावे हे तो जाणतो, सज्जनांना कसे निववावे हेही तो जाणतो, ज्याच्या जे मनात असेल ते तसेच तो बरोबर जाणतो. संगतीचे मनुष्य पालटे, उत्तम गुण तत्काळ उठे, अखंड अभ्यासी लगटे समुदाव. समर्थ म्हणतात की अशा माणसाच्या संगतीत येणाऱ्या माणसात बदल घडून येतो, त्याच्या ठिकाणी उत्तम गुण निर्माण होऊ लागतात आणि लोकसमुदाय अखंड परमार्थाचा अभ्यास करू लागतो. जेथे तेथे नित्य नवा, जनासी वाटे हा असावा, परंतु लालचीचा गोवा पडोंची नेदी. समर्थ म्हणतात की तो जेथे जेथे जातो तेथे तेथे नित्य नवाच वाटतो, सर्व लोकांना तो असावा असे वाटते, परंतु तेथे लालचीच्या मोहात तो कधीही अडकत नाही. उत्कट भक्ती, उत्कट ज्ञान, उत्कट चातुर्य, उत्कट भजन, उत्कट योग अनुष्ठान ठाई ठाई. समर्थ म्हणतात की त्याच्या ठिकाणची उत्कट भक्ती, उत्कट ज्ञान, उत्कट चातुर्य, उत्कट भजन, उत्कट योग, उत्कट अनुष्ठान त्याच्या ठिकठिकाणी प्रगट होत असते. उत्कट निस्पृहता धरिली, त्याची कीर्ती दिगांती फांकली, उत्कट भक्तीने निवाली जनमंडळी. समर्थ म्हणतात की त्याच्या उत्कट निस्पृहतेमुळे त्याची कीर्ती ही सर्व दिशांना पसरते आणि त्याच्या उत्कट भक्तीने लोक समुदाय निवतो. काही एक उत्कटे विन, कीर्ती कदापि नव्हे जान, उगेंच वनवन हिंडोन काय होते. समर्थ म्हणतात की कुठलीही गोष्ट उत्कटतेने केल्याशिवाय कधीही कीर्ती मिळत नाही, उगीच वनवन हिंडून काय होणार आहे. नाही देहाचा भरवसा, केव्हा सरेल वयसा, प्रसंग पडेल कैसा कोण जाणे. समर्थ म्हणतात की आपल्या देहाचा भरवसा नसतो, आयुष्य केव्हा संपेल हे सांगता येत नाही, त्यामुळे केव्हा कसा प्रसंग पडेल हे कोण जाणतो. या कारणे सावधान असावे, जितुके होईल तितुके करावे, भगवत कीर्तीने करावे भूमंडळ. समर्थ म्हणतात की या कारणामुळे
माणसाने सावध असावे, आपल्या हातून जितके होईल तितके करत राहावे आणि भगवंताच्या कीर्तीने हे भूमंडळ भरून टाकावे. आपणास जे जे अनुकूळ ते ते करावे तत्काळ, होईना त्यास निवळ विवेक उमजावा. समर्थ म्हणतात की आपल्याला अनुकूल असेल ते तात्काळ करावे, जे सहज होण्यासारखे नसेल त्याच्या संबंधामध्ये नीट विवेक करावा. विवेकामध्ये सापडेना ऐसे तो काहीच असेना, एकांती विवेक अनुमाना आणून सोडे. समर्थ म्हणतात की विवेकाच्या योगाने उमजत नाही असे काहीही नसते. एकांतात बसून विवेक केला की अचूक अनुमान करता येतो. अखंड तजविजा चाळना जेथे, पाहता काय उने तेथे, एकांते विन प्राणियांते बुद्धी कैसी. समर्थ म्हणतात की जेथे अखंड योजना आखणे आणि प्रयत्न करणे चालू असते त्या ठिकाणी काहीही कमी पडत नाही असे दिसून येते. एकांताशिवाय माणसाची बुद्धी काम करत नाही. एकांती विवेक करावा, आत्माराम ओळखावा, येथून तेथवरी गोवा काहीच नाही. समर्थ म्हणतात की एकांतात विवेक करून त्या आत्मारामाची ओळख घ्यावी, म्हणजे मग येथून तिथपर्यंत काहीच घोटाळा उरत नाही. थोडक्यात लोकसंग्रह करताना महंताने अतिशय विवेकाने वागावे असं श्री समर्थ या समासात आग्रहाने प्रतिपादन करीत आहेत. लोकांना संशय वाटेल असे कुठलेही वर्तन महंताने करता कामा नये. तो निस्पृह असावा आणि आपल्या वर्तनाने त्याने लोकांना भक्तीच्या मार्गाकडे वळवावे. उत्कृष्ट, भव्य आणि हितकारक असेल त्याचीच त्याला आवड असावी. सर्वांचे मनोगत राखून लोकसमूह निर्माण करण्याची कला त्याच्यामध्ये अवगत असावी. संगतीतील अनेक लोकांना मार्गदर्शन करून त्यांच्यात आमूलाग्र बदल घडून येईल असे त्याचे विवेकयुक्त वर्तन असावे. अनेकांना भगवंताच्या नामस्मरणाची गोडी लावून समाजामध्ये भगवत भजन वाढत राहील अशी व्यवस्था त्या महंताने करावी. असाच महंत खरा नेता असतो. समर्थ म्हणतात की जो परमार्थी आणि विवेकी असतो त्याचेच करणे लोकांत मान्य होत असते, कारण पुन्हा पुन्हा विवेक विचार करून तो आपल्या हातून चूक घडू न देता कार्य सिद्धीला नेतो. लोकांना संदेह वाटेल असे कोणतेच काम तो कधीच करत नाही. कार्याचा आरंभ आणि त्या कार्याचा अंत याचं नेमकं अनुमान तो आधीच करून ठेवतो. जो स्वतः निस्पृह नसतो अशा माणसाचे बोलणे कोणीच मानत नाही. खरं तर जनता जनार्दनाला राजी राखणे हे कठीणच असते. जे स्वतःला गुरु समजून श्रोत्यांना जबरदस्तीने उपदेश देतात, कोणी मध्यस्थी घालून उपदेश देतात, पण लोभीपणामुळे असे हे गुरु सहजच मागे पडतात. पुष्कळदा असे होते की ज्याला विवेक विचाराचा उपदेश सांगावा तोच पुढे विरोधक बनून सारा कारभाराचा डाव उधळला जातो. काही ठिकाणी भाऊच भावाला उपदेश देतो, पण त्यामुळे पुढे सारी फजितीच होते. म्हणून ओळखीच्या लोकांत महंती मांडूच नये. सुरुवातीला गुरुपणाचा थाट पहिले काही दिवस टिकून असतो, पण काही दिवसातच तो थाट संपुष्टात येतो. विवेकी पुरुष असे बिघडलेले संबंध कसे मान्य करतील? अविवेकी मूर्ख मात्र जसे आहे तसे स्वीकारून बसतात. नवरा शिष्य आणि बायको गुरु हा सुद्धा एक अविवेकीपणाचा विचार आहे. भ्रष्टाचाराचे अनेक प्रकार अशाच तऱ्हेचे असतात. असले भ्रष्टाचारी गुरु प्रगटपणे म्हणजेच उघडपणाने आध्यात्मिक विवेक विचार न सांगता लोकांपुढे लपवाछपवी करून त्यांना आपल्या नादी लावतात. मुख्य आत्मज्ञानाचा निश्चय लोकांच्या अनुमानाला आणून देत नाहीत. लोकांना अद्वैत अनुभव किंचितही अनुमानास येत नाही, त्यामुळे त्यांची फसवणूकच होते. असे हे गुरु लहरी आणि जशी हुक्की येईल तसे वागणारे, कशाच्या तरी भरीस पडणारे असून कोणी विवेकाच्या गोष्टी सांगू लागले तर ऐकून न घेणारे असतात. असले हे गुरु मोक्षाची दूरदृष्टी नसलेले साधू नसतात, तर हे गुरु हे भोंदू असतात. खरं तर साधूने कोणाला काहीच मागू नये.
त्याने फक्त समाजामध्ये भगवत भजन वाढवावे. विवेकाच्या बळाने लोकसमूहाला भजन भक्तीकडे वळवावे. लोकांची मने सांभाळायचे काम फार कठीण आहे. या कामातील विवेकाचे वर्म, त्या कामाचं रहस्य समजणे, त्याचे आकलन होणे हेही फार कठीण असंच आहे. कारण लोक आपापल्या इच्छेने आणि स्वभाव धर्माप्रमाणे लोक राहाटीस अनुसरून चालत असतात. हे सारे लक्षात घेऊन महंतास लोकमानस संतुष्ट ठेवण्याची कला साधणे हे कार्यसिद्धीसाठी आवश्यक असते. समजा आपण स्वतः मुसलमानाचा गुरु केला आणि शिष्य म्हणून कोणी चांभार मिळवला, तर अशा हलक्या प्रवृत्तीत केलेल्या व्यवहारामुळे सारं लोकजीवन गढूळ होऊन जातं. म्हणून माणसाने ब्रह्मांड मंडळात शुद्ध आचार विचाराच्या समुदायात मिसळावे. भक्त मंडळीस मान द्यावा. संत सज्जनांचा या भूमंडळामध्ये शोध घ्यावा. ह्या जगातील उत्कट आणि भव्य असेल तेच आदर्श म्हणून घ्यावे आणि जे हलके दर्जाहीन असेल त्याचा त्याग करावा. महंताने स्वतःच्या निस्पृहपणाने वैराग्यपूर्ण राहून या भूमंडळीत विख्यात व्हावे, प्रसिद्ध व्हावे. अशा या महंताचे अक्षर वळणदार असावे. त्याचे ग्रंथ वाचन हे अर्थाचे भान ठेवून स्पष्ट उच्चारासह असावे. त्याला त्याचा अर्थ सुस्पष्ट विवरण करून सांगता आला पाहिजे. कीर्तनातील गायन, नृत्य यांसारखे शास्त्रशुद्ध असून त्याला भरपूर पाठांतर असावे. अशा महंताची दीक्षा आणि मैत्री उत्तम फलदायी असते. राजकारणास आवश्यक तशी तीक्ष्ण बुद्धी त्या महंतापाशी असते. सर्वत्र सहज वावरणारा हा महंत आलिप्तपणाने वागून अनेक प्रकारे स्वतःला तो सांभाळतो. महंताच्या लोकसंग्रहाचे हेच मोठे रहस्य असते. तेच त्याला जमले पाहिजे. या लोकसंग्राहक महंताला हरिकथेचा अखंड छंद लागलेला असतो. सर्व लोकांना तो भगवंताच्या पवित्र नामस्मरणाचा वेदपाठ लावून देतो. त्याचे आत्मज्ञान सूर्याप्रमाणे तेजस्वी आणि प्रगट असे असते. दुर्जनाला कसे सांभाळावे हे जसे तो जाणून असतो, तसे सज्जनांच्या मनाला समाधान आणि शांती कशी मिळवून द्यावी हेही तो जाणून असतो. ज्याच्या त्याच्या परीने सगळ्यांच्या मनातले जाणून घेऊन त्याप्रमाणे प्रत्येकाशी तो वागत असतो. त्याच्या संगतीने इतरांची दुर्गुण जाऊन त्यांच्या स्वभावात पालट घडून येतो. त्यांच्या ठिकाणी लगेच उत्तम गुण दिसू लागतात. त्या महंताच्या संगतीत असणारा लोकसमूह मनोभावे परमार्थाच्या अखंड अभ्यासाला लागतो. तो जेथे जातो तेथे नित्य नूतन वाटतो. त्याने येथेच राहावे असे लोकांना वाटते. परंतु तो या मोहाच्या जाळ्यामध्ये अडकून पडत नाही. त्याची भक्ती, त्याचे ज्ञान, त्याचे चातुर्य, त्याचे भजन आणि त्याचा योग हे सर्व अत्यंत उत्कट असे असते. ठिकठिकाणी त्याचे अनुष्ठान हे उत्कटपणे होत असते. त्या महंताच्या अंगी उत्कट निस्पृहता असते. त्यामुळे त्याची कीर्ती ही दिगंतरी फाकते. त्याच्या उत्कट भक्तीने अनेकानेक लोकांच्या मनाला शांती समाधानाचा लाभ होतो. उत्कटपणाशिवाय दिगंत कीर्ती कधीच लाभू शकत नाही. उगीच वनवन हिंडून काही साधत नाही. उत्कटपणे म्हणजे जीव ओतून काम केल्यामुळे अनेकांना समाधान लाभते. समर्थ म्हणतात की या देहाचा अजिबात भरवसा नाही. आपले आयुष्य केव्हा संपेल ते सांगता येत नाही. पुढे कोणता आणि कसा प्रसंग पडेल हेही कोणाला सांगता येत नाही. म्हणून आपण सावधान असावे. जितके होईल तितके लोकांसाठी करावे. त्यांच्या कल्याणासाठी झिजावे. भगवंताच्या कीर्तीने सारे जग भरून टाकावे. आज आपल्याला जे जे अनुकूल आहे ते आपण ताबडतोब करावे. जे होण्यासारखे नसते त्यावर नीट शांतपणे विचार करावा. शांतपणे विचार केल्यावर समजत नाही असं या जगामध्ये काहीच नाही. म्हणून एकांतात विवेक करून जी गोष्ट होत नाही असं वाटत असते ती अनुमानाच्या दृष्टीला येते. जो माणूस अखंड विचार करून त्यासाठी योग्य अशी तजवीज करतो, उपाययोजना करतो, त्याला काय कमी पडेल? एकांताशिवाय माणसाला सखोल आणि सूक्ष्म बुद्धी कशी लाभेल? म्हणून एकांतामध्ये आत्मानात्मा विवेक करावा.
आत्माराम स्पष्टपणे ओळखावा, त्याचा साक्षात्कार करून घ्यावा, म्हणजे गोंधळाला कोठेच वाव राहत नाही. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे बुद्धिवाद निरूपण नाम समास 6वा. जय जय रघुवीर.